शुभ सकाळ मित्रांनो। आज मी आलोय श्रेयसच्या शाळेमध्ये, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांडगाव। आज श्रेयसचा पहिला पेपर आहे। श्रेयसला मी पेपर घेऊन आलो। श्रेयस, आज कुठला पेपर आहे? केला ना? चांगले मार्क पडतील ना बालभारतीच्या पेपर मध्ये? चाल वर्गामध्ये सरांना भेटू तुझ्या, कुठला पेपर आहे काय आहे चर्चा करू। सर नमस्कार। कुठला पेपर होता आज? बालभारती भाषा भाषेचा पेपर आहे का मराठी? हा, कसं आहे बघ? सुरू नाही झालं ना? वेळ आहे अजून बरं। हा, इकडे बघू शकता सर्व मुलं आलेले आहेत। आणि मित्रांनो, जिल्हा परिषद शाळेचं जे शिक्षण आहे तर ते सध्याच्या परिस्थितीमध्ये इंग्लिश मिडियमला सुद्धा लाजेल अशा प्रकारचं शिक्षण आहे। तसेच हे जे आहे ते नागरे सर आहेत, तर आता हे 7-8 महिन्यापूर्वी नवीनच आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांडगाव या ठिकाणी रुजू झालेले आहेत। यापूर्वी ते निंबेरे तालुका राहुरी या ठिकाणी होते। तर सरांचं इतकं मुलांना अनमोल असं मार्गदर्शन मिळालेलं आहे। सर आल्यापासून श्रेयस पूर्वी आजारी वगैरे पडायचा, तर सर आल्यापासून श्रेयस एकदाही आजारी पडलेला नाही शाळेत असताना। तसेच इतरही पण त्याचे जे ॲक्टिव्हिटी असतील, म्हणजे तो काय करायचा, खेळण्यात वगैरे जास्त वेळ घालवायचा, तर त्या गोष्टी पण बऱ्याचशा कमी झाल्यात। अभ्यासात पण एकदम परिपूर्ण झालाय। आणि दुसरी गोष्ट, इतर ज्या स्पर्धा परीक्षा वगैरे असतील तर यामध्ये पण चांगल्यापैकी मार्क वगैरे त्याला पडलेत, बऱ्यापैकी आहे। आणि इतर विद्यार्थ्यांचं पण मी बघतोय ना, कंटिन्यू दररोज सकाळी व संध्याकाळी शाळेमध्ये येत असतो, तर एकदम असं शिस्तीचं वातावरण मित्रांनो। इंग्लिश मिडियमला तर काय करता अशा पद्धतीचं मराठी शाळेचं वातावरण आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण आहे या ठिकाणी। सरांचं मार्गदर्शन एकदम असं अनमोल असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आहे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे, सर शाळेत येत असताना किंवा शाळेतून घरी जात असताना दररोज जे त्यांच्या रूटवर जेवढे विद्यार्थी आहेत, जे पायी येतात, अशा सर्व विद्यार्थ्यांना सर घेऊन येतात आणि घेऊन पण जातात। जेवढे गाडीत बसण्याची कॅपॅसिटी इतके सर्व विद्यार्थी आपले हे नागरे सर आहेत, दुसरे शाळेचे मुख्याध्यापक भोसले सर असतील किंवा मस्के सर असतील, हे तीनही शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना इतकं खूप जीव लावतात। आपले घरचे काय जीव लावतील इतक्या पद्धतीत, याच्यापेक्षा जास्त जीव हे शिक्षक लावत असतात विद्यार्थ्यांना। आणि तुम्ही जर इंग्लिश मिडियमला जर प्रवेश घेतला मित्रांनो, तर ते शिक्षक लोक तुम्हाला फक्त आहे ना, वर्गातून गेला की नाही गेला इथपर्यंतच चौकशी करतील। बाकी तुम्ही गेटच्या बाहेर गेल्यावर तुम्ही काय करताय, तर तुम्ही घरी पोहोचले किंवा नाही पोहोचले याबाबत परत विचारणा पण नाही होणार। परंतु या शाळेत असं सिस्टीम आहे, शिक्षक विद्यार्थी घरी पोहोचेपर्यंत त्याची काळजी करत असतात मित्रांनो। हे इतर कुठल्याही शाळांमध्ये तुम्हाला किंवा इंग्लिश मिडियम शाळेमध्ये तुम्हाला दिसून येणार नाही। आणि जो पट कमी संख्या झाली असेल, जो असं वाटत असेल, असं काही नाही मित्रांनो। सध्याचा जो कल आहे, तर पालकांचा जो कल आहे तो मराठी शाळेकडेच वाढलेला आहे। इंग्लिश मिडियमला जो आहे तो कमी झालेला आहे बऱ्यापैकी। आणि कसं आहे, आता एका गावामध्ये 3-3, 4-4 शाळा आहे, तर थोडी पटसंख्या विभागून गेल्यामुळं शाळेत वर्गामध्ये पट थोडासा कमी दिसतोय। बरोबर आहे, वाटतंय बरोबर ना सर? हे पटसंख्या हा आपले जेवढे दाखल पत्र आहे ना, हा तेवढे दाखल होत आहेत ना? नाही जात ना? आता कालच आम्ही कालच्या व्हिडिओमध्ये श्रेयसच्या शाळेचा निरोप समारंभ दाखवला होता, तर त्याच्यामध्येच अजून परीक्षा पण झालेली नव्हती। परीक्षा आजपासून सुरुवात झालेली, तर कालच 2 विद्यार्थ्यांनी शाळेत नव्याने प्रवेश घेतलाय। म्हणजे मुलांची किंवा पालकांची जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याची एक चांगल्यापैकी मानसिकता झालेली, म्हणजे चांगली झालेली, बरोबर ना सर? हो। आणि खूप चांगलं शिक्षण या ठिकाणी मिळतंय मित्रांनो। तसेच नागरे सरांना 3 वेळेला आदर्श शिक्षक पुरस्कार पण शासनाकडून प्रदान करण्यात आलेला आहे मित्रांनो। खूप चांगली अशी सेवा सरांनी दिलेली। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांची रजा नाहीये। सर कंटिन्यू म्हणजे शाळेत जेवढे शाळेचे दिवस असतील ते पूर्ण दिवस पूर्ण वेळ सर शाळेत आहे। आणि खूप विद्यार्थी हेच सर्व काही असं पद्धतीचं सरांचं एकंदरीत वागणं आहे।
आणि विद्यार्थ्यांची पुरेपूर काळजी सर घेत असतात. शिवाय दुसरी गोष्ट, प्रत्येक विद्यार्थ्यांना वेळ देणं हे म्हणजे एक चांगली गोष्ट आहे, जे इंग्लिश मिडियमला होऊ शकत नाही. इंग्लिश मिडियमला सर्वांसाठी एकच असते, ते मराठी मिडियमला तसं नाही आहे मित्रांनो. तर कृपया जरी आपल्याला यावर्षी कुठं प्रवेश घ्यायचा असेल, आपले कांडगाव असेल किंवा इतर कुठेही आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल, तर इंग्लिश मिडियम ऐवजी मराठी शाळेला आपण नक्कीच रेफरन्स द्यावा, असं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. मित्रांनो, आपण हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.